अतिशय मऊ लुसलुशीत दाणेदार तोंडात घालताच विरघळणारा तुपातला प्रसादाचा शिरा अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने आणि परफेक्ट कसा बनवायचा ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही प्रकारचं शुभकार्य असू द्या किंवा सत्यनारायणाची पूजा असू द्या किंवा कोणताही व्रतवैकल्य असू द्या, प्रसादामध्ये आपण रव्याचा शिरा बनवतो आणि तो सर्वांना आवडतो सुद्धा। रेसिपी परफेक्ट मेजरमेंट सहित आणि भरपूर टिप्स सोबत शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मेजरमेंटसाठी घरातली कोणतीही एक वाटी तुम्ही घेऊ शकता आणि त्याच वाटीने सगळं साहित्य मेजर करून घ्यायचं आहे। एक वाटी मी ते रवा घेतलेला आहे, तो गॅसची फ्लेम मीडियम करून आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला सध्या काहीच घालायचं नाही आहे, तूप वगैरे। रवा असाच आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे। शिरा बनवण्यासाठी जाड बुडाचा टोप किंवा कढई घ्या, म्हणजे रवा भाजताना तो करपणार नाही, व्यवस्थित भाजला जातो। तर मी इथे कमी क्वांटिटीमध्ये बनवते म्हणून छोटंसं पातेलं घेतलेलं आहे आणि मी 1 वाटीच्या प्रमाणात इथे शिरा बनवणार आहे। गॅसची फ्लेम लो ठेवून मी रवा भाजायसाठी ठेवलेला आहे आणि बाजूला दुसरी तयारी करून घेते। ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचे। तर इथे मी 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये मी दूध सुद्धा घेणार आहे। तर 1 वाटी मी इथे दूध घेतलेलं आहे। तुम्ही नुसतं पाण्याचं किंवा नुसत्या दुधाचा सुद्धा बनवू शकता किंवा अशा प्रकारे दोन्ही मिक्स करून सुद्धा घेऊ शकता। तर 1 वाटीसाठी 3 वाटी पाणी किंवा दूध परफेक्ट असं मेजरमेंट आहे। तुम्हाला शिरा जास्त वेळपर्यंत मऊ ठेवायचा असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा वाटी दूध किंवा पाणी एक्स्ट्राचं घेऊ शकता, म्हणजे 3.5 वाटी घेतलं तरी चालेल। प्रसादाचा शिरा बनवते त्यासाठी मी इथे 1 केळ सुद्धा घेतलेला आहे। केळ घातल्यामुळे शिऱ्याला टेस्ट तर येतेच आणि सुगंध सुद्धा छान येतो। केळीला बारीक तुकड्यांमध्ये कट करून असं चम्मचच्या मदतीने मॅश करून घेतले आणि बाजूला ठेवले। तर मी पाणी आणि दूध तिकडे बॉईल करत ठेवलेलं होतं। छान उकळी आल्यानंतर इथे केशर घालायचं आहे। केशर घातल्यानंतर अजून आपल्याला 2 ते 3 मिनिटं बॉईल करून घ्यायचं आहे, म्हणजे केशराचा कलर दुधामध्ये छान उतरेल। बाजूला इकडे रवा सुद्धा मी भाजत ठेवलेला होता, त्याच्याकडे पण मी लक्ष दिलेलं होतं। आधी रवा 5 ते 6 मिनिटं असाच ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे। हलकासा कलर चेंज झाला की यामध्ये आता तूप घालायचं आहे। तर 2 ते 3 चमचे तूप घातले, मिक्स करून घेतले आणि 1 ते 1.5 मिनिटं परतून घे। रवा आधीच चांगला ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे, म्हणून आता तूप घातल्यानंतर जास्त वेळ भाजायची गरज पडणार नाही। 2 ते 3 मिनिटं भाजला की आपला इथे रवा भाजून तयार होऊन जाईल। आता यामध्ये आपल्याला परत थोडं तूप घालायचं आहे। रवा आधी चांगला ड्राय रोस्ट करून घेतला की कमी तुपात सुद्धा रवा छान मस्त दाणेदार होतो आणि मऊसूत होतो। नाश्ता करायच्या चमच्याने मी जवळपास 4 ते 5 चमचे तूप घालून रवा छान भाजून घेतलेला आहे। रव्याला कलर सुद्धा छान आलेला आहे आणि मस्त भाजण्याचा सुगंध सुटलेला आहे। तर यावेळी मी यामध्ये मनुके आणि थोडेसे बदाम कापून घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता किंवा वेगळे तुपात तळून घालू शकता, पण मी इथे रव्यामध्येच भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे टेस्ट छान येतो। आणि जो आता केळा मॅश करून ठेवलेला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि गरम केलेलं दूध पटकन यामध्ये ओतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि सगळं मिक्स करत जायचं आहे। एका हाताने मिक्स करायचं आणि एका हाताने दूध घालायचं आहे, म्हणजे जे दूध आणि पाण्याचं मिक्सचर आहे ते घालायचं आहे। आता हे आपण जे दूध आणि पाणी घातलेलं आहे ते सुद्धा अगदी गरम होतं आणि रवा सुद्धा अगदी गरम होता, म्हणून रव्यामध्ये दूध किंवा पाणी चांगलं ॲब्सॉर्ब होतं आणि रवा दाणेदार होतो आणि आपला शिरा सुद्धा मऊसूत होता आणि दाणेदार होतो आणि खायला टेस्टी सुद्धा लागतो आणि जास्त वेळ सॉफ्ट सुद्धा राहतो। तर इथे दूध आणि पाण्याचं मिक्सचर ॲब्सॉर्ब झालेलं आहे रव्यामध्ये। वरून मी इलायची आणि जायफळची पावडर घातलेली आहे। आता शेवटी आपल्याला साखर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। तुम्हाला किती गोड शिरा हवा आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर मी ते 1 वाटी जवळपास साखर घातलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे। सगळं काही गरम असल्यामुळे साखर विरघळायला जास्त वेळ लागत नाही। आता छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता मस्त रवा आपला इथे सुटसुटीत झालेला आहे, जास्त चिकट सुद्धा नाही, कारण रवा छान आपण आधी भाजून घेतलाय। आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि यावरती झाकण देऊन 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटं लो गॅसवरती वाफ काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता रवा छान फुललेला आहे। मस्त असा दाणेदार आपला शिरा तयार झालेला आहे। मऊ लुसलुशीत असा आपला इथे प्रसादाचा शिरा तयार आहे। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे टिप्स फॉलो करून, रेसिपी फॉलो करून जर शिरा बनवला तर अगदी परफेक्ट असा आपला शिरा तयार होतो। वरून मी ते 1-2 चमचे तूप अजून घातलेलं आहे, छोट्या चमच्याने तूप घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे। मस्त सुगंध सुटलेला आहे। तर आपला इथे तुपातला केळ्याचा शिरा तयार झालेला आहे। तर मंडळी, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मऊ लुसलुशीत दाणेदार केळा घालून बनवलेला तुपातला शिरा नक्की बनवा। आमच्या घरी माझ्या मिस्टरांना सुद्धा अशा प्रकारे बनवलेला शिरा खूप आवडतो आणि मी त्यांच्यासाठी नेहमी बनवत असते। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा शिरा बनवून बघा।
तुमच्या घरी सुद्धा सगळ्यांना आवडेल किंवा तुमच्याकडे काही पूजा वगैरे असेल तेव्हा सुद्धा तुम्ही या प्रमाणात बनवू शकता. आता क्वांटिटी कमी आहे, पण याच प्रकारे तुम्ही कोणताही एक मेजरमेंट घेऊन त्यानुसार रवा, तूप आणि पाणी किंवा दूध घेऊन बनवलं तर शिरा अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने तयार होतो आणि मेजरमेंट न चुकता आपला प्रसादाचा शिरा परफेक्ट बनून तयार होतो. तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल बटनसुद्धा प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या नवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.